नगर नारायण महाराजांच्या पावन पदक पडलेले झालेलं नगरी 31/3/2026 रोजी अखंड हरिनाम नारळी 74वा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी या नगरीमध्ये कमीत कमी पहिल्या दिवशी 1 लाखच्या आसपास पब्लिक या सप्त्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी झाली होती। आणि ना भूतो ना भविष्यात असा हा सप्ताह होणार आहे की मराठवाड्या ह्या सप्त्याचं रेकॉर्ड ब्रेक होणार आहे। आजपर्यंत पुढंच असा सप्ताह झाला नसून असा सप्ताह आपल्या उमापूरमध्ये अखंड हरिनाम नारळी सप्ताह नगर नारायण महाराज यांचा होणार आहे। तरी आणि या सप्त्याला जवळजवळ उमापूर आणि उमापूर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी पहिल्यापासूनच अशी तुफान गर्दी केलेली आहे की इथं आमचं ग्राउंड 52 ते 55 एकरचं मैदान आहे, हे अगदी असं सखल भरून गेलेलं आहे। आणि या सप्त्याचा सगळ्या परिसरातील लोक खूप आनंद घेतात। या सप्त्याला बाहेरून जवळजवळ इकडून गोदेगाव, शेवगाव, इकडून जवळजवळ माजलगावपासून लोक या ठिकाणी उपस्थित होत आहेत। तर हे आमचं सगळं श्रेय आमच्या नारायणगडाचं श्रद्धास्थान असलेले वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेले ह्या सप्त्यासाठी खूप लोकांनी या ठिकाणी उपस्थित लावलेले आहे। आणि आम्ही बी खूप आनंदी आहोत। उमापूरकर आणि मारुती जिवाळी आमचे सर्व लोक या ठिकाणी कुठलंही काम दिसलं की ते त्यांना सांगण्याची गरज पडत नाही। खाली साध्या गाडी दिसली तर ती उठून गोणीमध्ये टाकतात। असे आमचे उमापूर आणि मारुतीच्या वाडीतील भाविक या ठिकाणी कामाची दक्षता घेतात आणि स्वच्छता राखतात। हा जो अखंड हरिनाम नारळी सप्ताह आहे, हा सप्ताह जे आमच्यामध्ये या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, उमापूर नगरीचे सरपंच किरण भैया आहेर या ठिकाणी आहेत। आणि मी असं म्हणेल की उमापूरच्या गिनीज बुकमध्ये लिहिलं जाईल की किरण भैया आहेर सरपंच असताना हा सप्ताह झाला होता। जेव्हा केव्हा विचारतील किंवा जेव्हा केव्हा सप्ताह केव्हा झाला होता त्यावेळेस असं सांगितलं जाईल की अरे ते किरण भैया आहेर सरपंच होते तेव्हा सप्ताह झाला होता। ही जी गोष्ट आहे कुठंतरी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्या संदर्भाने आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ते आमच्यामध्ये उपस्थित आहेत। खरोखरच उमापूरच्या या पवित्र झालेल्या पावन भूमीत कसं या भूमीचे व संत महंताचे ऋण फेडावे कसं व्यक्त व्हावं हे काय आज कळत नाही। खरोखरच आमच्या पूर्वजांचं पुण्य म्हणावं लागेल की या गावकऱ्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली। ती सेवा पवित्र भूमीत नगर नारायणाच्या साक्षीनं करण्याचं मत भाग्य आम्हाला लागलं। त्याबद्दल सर्वप्रथम मी नगर नारायणाचे आणि गावकऱ्याचे आभार मानतो। खरोखर गेल्या अनेक दिवसापासून अखंड 47 वर्षानंतर आलेल्या या सणाचं साक्षीदार होण्याचं महत्त्व भाग्य आम्हा उमापूरकरांना लागलं। नुसते उमापूरकरांच्या पंचक्रोशीतून येत असलेल्या रोज हजारो भावी भक्त व येत असलेल्या पंथीगणाचे देखील तितक्याच तळमळीने आणि तितक्याच भक्तीने त्यांचाही सक्रिय सहभाग आहे। त्यानंतर देणगीदार असतील, आमच्या गावात प्रत्येक घराण्यात व शेतकऱ्यांना मोठ्या उदार अंतकरणानं देणगी दिली, जवळजवळ 1.5-2 कोटी देणगी। आणि इथं अन्नदान असेल, कुठलंच असेल, असं कुठल्याच गोष्टीचं काही कमी नाही। तर एकाच म्हणजे रेस लागली की मी काय देऊ, मी काय देऊ, मी काय देऊ। इतिहासातला हा पहिलाच सप्ताह असेल आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो असं आम्हाला काही वाटत नाही। खरोखरच नगर नारायण महाराजांनी जे आमचं पुण्यनगरीत उमानगरीत जे काय पुण्य भागलं आम्हाला त्याबद्दल आम्ही नगर नारायणाचे देखील व प्रभूचे देखील आभार मानतो। आपण या उमापूर नगरीसाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? उमापूर नगरीसाठी संदेश एकच राहील की प्रेममूर्ती शिवाजी बाबांचा जो आशीर्वाद देतील, प्रेममूर्ती शिवाजी बाबा जो संदेश देतील तोच संदेश उमापूरकरांनी कायम पाळावा, बस एवढंच। नगर नारायण महाराज की जय, नगर नारायण महाराज की जय, नगर नारायण महाराज की जय, नगर नारायण